स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीची पहिली पोएम सॉंग्स ऑफ द ओपन रोड. ज्या पोएमचं लेखन केलं आहे वॉल्ट व्हिटमन यांनी, या पोएमचं आज आपण काय करणार आहोत, ॲप्रिशिएशन या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर आता सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की जे सॉन्ग ऑफ द ओपन रोड संदर्भातच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्या तुम्ही तिथे जाऊन तुम्ही पोएम बघू शकता. त्यानंतर ब्रेन स्ट्रोमिंग हे सर्व तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल. चला तर आता वेळ न गमावता आपण सुरुवात करतोय सॉन्ग ऑफ द ओपन रोड बाय वॉल्ट व्हिटमन या पोएमचं ॲप्रिशिएशन समजून घ्यायला. इयत्ता 12वीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये 4 मार्काला विचारला जाणारा हा प्रश्न असतो, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. एक पोएम दिली असेल आणि एक म्हणजेच ज्या सीन पोएम आहे त्यातलीच एक पोएम आणि त्याचं तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. तर मी या पोएमचं एक स्टँडर्ड तुम्हाला काय देतोय त्याच्यामध्ये आन्सर देत आहे. हेच तुम्ही काय करू शकता, परीक्षेमध्ये लिहू शकता आणि 4 पैकी 4 मार्क तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता किंवा मिळवू शकता. तर ह्या ज्यावेळेस तुम्ही ॲप्रिशिएशन लिहायचं त्यावेळेस तुम्हाला हे जे काही पॉईंट दिले जसं अबाउट द पोएट, पोएम टायटल, थीम, पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज स्टाईल, स्पेशल फीचर्स, व्हॅल्यूज, मेसेज, युअर ओपिनियन अबाउट द पोएम, असे पॉईंट तुम्हाला तिथे दिलेले असतील. एकतर हे सगळे असतील किंवा मग 3 किंवा 4 पॉईंट तुम्हाला असतील. तर याचा आन्सर तुम्हाला कसं लिहायचं आहे हे तुम्हाला मी सांगतोय. होता होईल जर तुम्हाला हा पॉईंट चांगल्या प्रकारे 2-3 वेळेस रीड केलं, तुमच्या हे चांगल्या प्रकारे लक्षात सुद्धा राहून जाईल. म्हणजे पाठ करायची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. चला तर सुरू करूया. मग काय दिलं बघा आन्सरमध्ये. पहिला पॉईंट आहे अबाउट द पोएट, पोएम अँड टायटल. अबाउट द पोएट, पोएम, टायटल. वॉल्ट व्हिटमन हॅज रिटन दिस पोएम. वॉल्ट व्हिटमन यांनी ही पोएम लिहिली आहे. ही इज अन अमेरिकन पोएट हु इज नोन ॲज द फादर ऑफ फ्री वर्स. ते अमेरिकन पोएट आहेत आणि त्यांनाच काय तर द फादर ऑफ फ्री वर्स म्हणून ओळखल्या जातं. फ्री वर्स म्हणजे काय, ज्या पोएमला कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम नसते त्याला आपण फ्री वर्स असं म्हणतो. ही इज फेमस फॉर हिज पोएम्स विच ऑलवेज टॉक फॉर फ्रीडम, इंडिपेंडन्स, जॉय ऑफ लाईफ अँड एक्झिस्टन्स. त्याची ते काय तर फेमस पोएट आहेत आणि ते ओळखले जातात त्यांच्या पोएमसाठी की ज्या पोएम कायम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य, जॉय ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याचा आनंद आणि एक्झिस्टन्स अस्तित्व यावर काय करतात, त्या भाष्य करतात किंवा या अशा प्रकारचे विषय त्यांनी त्यांच्या पोएममध्ये हँडल केलेले आहेत, त्यामुळे ते फेमस आहेत. त्यानंतर आहे पोएमबद्दल काय बघा. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अ क्लासिक ट्रॅव्हल पोएम. ही एक क्लासिक ट्रॅव्हल पोएम आहे. इट टेक्स फ्रॉम द कलेक्शन ऑफ लिव्ज ऑफ ग्रास. या पोएमला घेण्यात आलेले कशातून तर लिव्ज ऑफ ग्रास या कलेक्शनमधून ही पोएम घेण्यात आलेली आहे. इट इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. आता ही जी पोएम आहे ती एक सुंदर असं मिश्रण आहे. कशाचं तर सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दल जाणवेचं, फ्री विल म्हणजे मुक्त अशा आशा आणि टेंडरनेस ऑफ हार्ट आणि हृदयाची कोमलता याचं एक सुंदर असं मिश्रण म्हणजे ही पोएम होय. दिस पोएम इज द फर्स्ट सेक्शन ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड. सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही त्यातला पहिला सेक्शन हाच आपण काय करणार आहोत या पोएममध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा This is the suitable title for the poem because the poet has mentioned his journey in the way of freedom. ही जे टायटल दिलेलं आहे पोएमला कुठलं सॉन्ग ऑफ द ओपन रोड हे कसं आहे तर सुटेबल आहे. कारण काय, द पोएट हॅज मेन्शन हिज जर्नी इन द वे ऑफ फ्रीडम. कारण पोएटने काय केलेलं आहे पोएममध्ये त्याची जर्नी मेन्शन केलेली आहे. कशावरची तर इन द वे ऑफ फ्रीडम म्हणजेच स्वातंत्र्याच्या मार्गावरची तिची जर्नी त्यांनी मेन्शन केली आहे. त्यामुळं अतिशय सुटेबल हे टायटल या पोएमला आहे. In this poem, the poet is describing open road as his metaphoric journey of freedom, independence and sweet memories. या पोएममध्ये the poet is describing open road. पोएटने काय केलंय तर डिस्क्राईब केलेलं आहे ओपन रोडला ॲज हिज मेटाफरिक जर्नी ऑफ, जसं की तिची जर्नीच आहे ती फ्रीडम, इंडिपेंडन्स आणि स्वीट मेमरीज. मेटाफरिक जर्नीच आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर थीममध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, फ्रीडम, joy, optimism and self-dependent responsibility. These are some of the themes of the poem. ह्या काही थीम्स आहेत पोएमच्या. फ्रीडम, जॉय, ऑप्टिमिझम, सेल्फ डिपेंडन्स, रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, जॉय म्हणजे आनंद, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद, सेल्फ डिपेंडन्स म्हणजे स्वतःवर निर्भर राहणे, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे रिस्पॉन्सिबल होणे. ओके, या काही तर थीम आहेत पोएमच्या. इन दिस पोएम poet who encourage the reader to be true with yourself.
या पोएममध्ये पोएट काय करतोय, रीडरला, वाचकाला एनकरेज करण्याचं काम करतोय की स्वतःसोबत त्यांनी कसं राहावं, तर टू बी ट्रू विथ युअर सेल्फ, स्वतःसोबत तुम्ही ट्रू, सत्य वागणं गरजेचं आहे. अँड एन्जॉय युअर फ्रीडम, आणि काय तर स्वातंत्र्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे असं पोएट एनकरेज करतो या पोएममधून. डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनिवन्स, कोणाकडून काही गोष्ट अपेक्षित करू नका. यू आर द वन हू कॅन मेक युअर ओन फ्युचर, तुम्ही स्वतः एक आहात की जे काय करू शकता, स्वतःचं भविष्य बनवू शकता. यू कॅन चूज युअर ओन डेस्टिनी, तुम्ही स्वतःचं नशीब सुद्धा बनवू शकता असं पोएट इथे सांगतो. आणि हीच काय आहे तर या पोएमची काय आहे तर थीम आहे. पुढचा पॉईंट आहे पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज, स्टाईल. पोएटिक डिव्हायसेस काय आहेत, लँग्वेज काय आणि स्टाईल काय आहे पोएमची ते बघतोय आपण. पुढचा पॉईंट, द पोएट हॅज यूज डिफरंट सिम्बॉल्स इन हिज पोएम लाईक फ्रीडम, ऑपॉर्च्युनिटी, ऑप्टिमिझम, जॉय ऑफ लाईफ अँड एक्झिस्टेन्शियलिझम. बरेचसे डिफरंट सिम्बॉल्स त्यांनी वापरलेले त्याच्या पोएममध्ये, जसं की फ्रीडम, ऑपॉर्च्युनिटी, ऑप्टिमिझम, ओके, जॉय ऑफ लाईफ, एक्झिस्टेन्शियलिझम, अस्तित्ववाद ज्याला आपण म्हणतो, हे सगळे सिम्बॉल्स वापरलेले आहेत. ही यूज्ड मेटाफर, ॲलिट्रेशन, इन्व्हर्जन, रिपिटेशन, पॅराडॉक्स, अँटिथेसिस पण या पोएममध्ये आहे. अशा प्रकारचे अलंकार या पोएममध्ये वापरलेले आहेत. आता ही जे अलंकार आहेत, मेटाफर, ॲलिट्रेशन, इन्व्हर्जन, रिपिटेशन, पॅराडॉक्स, यांचा अर्थ काय होतो याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत, फिगर्स ऑफ स्पीच. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते बघू शकता. म्हणजे इथं तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला मेटाफर म्हणजे काय, ॲलिट्रेशन म्हणजे काय यामध्ये अडचण येणार नाही, किंवा इन्व्हर्जन म्हणजे काय यामध्ये अडचण येणार नाही. तर हे अलंकार पोएटने या पोएममध्ये वापरलेले आहेत. वॉल्ट व्हिटमन हू कंपोज दिस पोएम इन फ्री वर्स फॉर्म, वॉल्ट व्हिटमनने ही पोएम कंपोज केलेली आहे, रचलेली आहे कशामध्ये तर एका फ्री वर्स फॉर्ममध्ये. ही हॅज नॉट यूज्ड एनी काइंड ऑफ रायमिंग स्कीम अँड एनी स्पेसिफिक पॅटर्न. हे पोएटने या पोएममध्ये कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम वापरलेली नाही आहे, त्याचबरोबर कुठल्या प्रकारचा स्पेसिफिक पॅटर्न सुद्धा त्यांनी फॉलो केलेला नाही. द लेंथ ऑफ द स्टांजाज आर व्हराईट, जे काही लेंथ आहे स्टांजाची ती कशी तर वेगवेगळी आपल्याला दिसून येते. स्पेशल फीचर्स, टोन अँड टाईप्स. आता याच्यामध्ये स्पेशल फीचर्स काय आहेत तर काय दिसतात बघा. द पोएम हॅज रिटन इन अ सिम्पल लँग्वेज विच इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड फॉर रीडर्स. पोएम ही जी काय तर सिम्पल लँग्वेजमध्ये लिहिली गेली आहे, जेणेकरून ती काय तर रीडर्सला अंडरस्टँड करायला सिम्पल आहे. इट ऑल्सो एक्सप्लेन्स द मिनिंग ऑफ लाईफ इन सिम्पल वर्ड. याच्यात थोडक्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कशाचं तर मिनिंग ऑफ लाईफ, आयुष्याचा काय अर्थ आहे हे थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे सिम्पल वर्ड्समध्ये. द पोएम हॅज रिटन इन फर्स्ट पर्सन आय विच रिप्रेझेंट्स इंडिव्हिज्युअलिटी. पोएटने काय केलंय तर ही जी पोएम आहे ती फर्स्ट पर्सन आय म्हणून लिहिलेली आहे, जी काय करते तर रिप्रेझेंट करते इंडिव्हिज्युअलिटीला रिप्रेझेंट करण्याचं काम ते करते. द टोन ऑफ पोएम इज ऑप्टिमिस्टिक अँड इन्स्पायरेशनल. पोएमची जी टोन आहे ती कशी तर ऑप्टिमिस्टिक, आशावादी आणि इन्स्पायरेशनल, म्हणजेच आपल्याला जी काय करते इन्स्पिरेशन देते अशा प्रकारची टोन या पोएमची आहे. व्हॅल्यूज, मेसेजेस. आता व्हॅल्यूज किंवा मेसेजेस काय, मेसेज काय मिळतो बघा या पोएममधून तर. इन दिस पोएम पोएट सजेस्ट ॲक्शन इन्स्टेड ऑफ प्रेडिक्शन. या पोएममध्ये पोएटने ॲक्शन सजेस्ट केलेली आहे कशाऐवजी तर प्रेडिक्शन ऐवजी. प्रेडिक्शन म्हणजे काय तर भविष्य सांगणे, ओके, प्रेडिक्ट करणे. वी शुड बिलीव्ह ऑन अवर सेल्फ. आपण स्वतःवर काय केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनीवन. आपण कोणी कुठल्याही प्रकारचा अपेक्षा ठेवायला नको. बिलीव्ह ऑन युअर सेल्फ. स्वतःवर काय केलं पाहिजे तर विश्वास ठेवला पाहिजे. इट ऑल्सो टेल्स अस टू बी हॅपी अँड ऑप्टिमिस्टिक इन लाईफ. हे आपल्याला सांगतं की आपण कसं असावं तर आशावादी आणि आनंदी असावं आपल्या आयुष्यामध्ये. हे सांगण्याचं काम सुद्धा या पोएममधून केलेलं आपल्याला दिसतं. कवीने या पोएममधून केलेलं आपल्याला दिसून येतं. युअर ओपिनियन अबाउट द पोएम. आता तुमचं काय मत आहे पोएमबद्दल. आता तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारचे मतं तुमचे असू शकतात. मी माझं मत लिहितोय, तुम्हाला असं वाटलं तर यामध्ये तुम्ही आणखीनही ॲड करू शकता किंवा याच्यापेक्षा वेगळं सुद्धा तुम्ही लिहू शकता. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज रिअली अ ब्युटिफुल अँड इन्स्पायरेशनल पोएम. सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कशी आहे तर रिअली ब्युटिफुल, सुंदर आणि इन्स्पायरेशनल अशी पोएम आहे. द poet who encourages us to enjoy the life and feel hard with immense pleasure of life journey. The poet encourages. पोएट काय करतोय, इन्करेज करण्याचं काम करतोय आपल्याला. टू एन्जॉय द लाईफ, आयुष्याचा आनंद घेण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी लाईफ. अँड फील हार्ट विथ इमेन्स प्लेजर, आणि आपलं जे हृदय आहे ते इमेन्स अतिशय आनंदाने भरण्यासाठी ऑफ लाईफ जर्नी. आपण जे आयुष्य जगतोय त्या जगण्यामध्ये आपलं जे हृदय आहे ते कसं तर खूप आनंदाने भरून घेण्यासाठी ते आपल्याला काय करतोय पोएट इन्स्पायर करत आहे. द पोएट ऑल्सो एनकरेज
अस टू बी फ्री फ्रॉम ऑल एक्सपेक्टेशन्स अँड फ्री फॉर लाईफ. आणि पोएट आपल्याला इन्करेज करतोय की आपण कसं असावं तर फ्री असावं, मुक्त असावं सगळ्या अपेक्षांपासून आणि आपल्या आपण जे जीवन जगतोय त्यापासून आपण मुक्त जगलं पाहिजे, आनंदी आपण किंवा फ्री आपण आयुष्य जगलं पाहिजे. यासाठी कवी काय करतो, आपला इन्स्पायरेशन देण्याचं काम करत आहे. आय होप तुम्हाला ही पोएमचं जे काही ॲप्रिशिएशन आहे ते समजलेलं आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.